मागच्या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये ज्यांनी राष्ट्रवादीच्या नावानं शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावानं मत घेऊन निवडून आले, आज तेच आम्हाला धोका देऊन निघून गेलेले आहे आणि त्या विधानसभेत आमदार राहिले नाही, गुत्तेदार झालेले. कारण सगळ्यांना माहिती आहे टक्केवारीवर आमच्या उस्मान शहरात तर असं झालेलं आहे की आम्ही आमदार कधीच म्हणत नाही, गुत्तेदारच म्हणतो. कारण जे नावानं निवडून आले शरदचंद्र पवार साहेबांच्या, त्यांना धोका देऊन गेलेले आहे. 15% त्यांना लाज वाटत नाही. त्यांना 15% 20% झाले, 5% वाढले असते. 20% घेतात. कार्यकर्त्यांना कधी बघत नाही, स्वतःच भरपाई करतात, स्वतःच्या घरामध्ये भरपाई करतात. परंतु आम्ही मागच्या 15 वर्ष 20 वर्षापासून म्हणतो की आदरणीय दांडेगावकर साहेबांनी कधी कोणापासून 1% कधी घेतलेलं नाही. माझ्यासारख्या साधारण कार्यकर्त्यांना ते तिकीट देऊन माझ्या वाड्यात घुमून 10 वेळेस हात जोडतायत माझ्यासाठी ते, आणि मला ते निवडून आणतायत. निवडून आणल्यानंतर मला सभापती पद देऊन पूर्ण माझ्या मराठवाड्यामध्ये जितकं मित्र आहे त्यांच्याकडे माझी इज्जत अफजाई केलेली. कारण आजही मला सगळे सभापती म्हणतात, माझी मित्रमंडळी, माझे सोयरे झाले. कोणामुळे? तर फक्त दांडेगाव साहेबांमुळे. ती इज्जत आम्हाला दिली नाही. आम्ही रात्रंदिवस एक करू, रात्रंदिवस एक करून काय लागते ते आम्ही करू. पण दांडेगावकर साहेबांना यावेळेस आम्ही निवडून आलो. दौलतरावांनी सांगितलेलं आहे, खरंच मंत्रीपद दांडेगाव साहेबांसाठी खाली आहे. दांडेगाव साहेब, आमची मनापासून इच्छा आहे, सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे, वसमतमध्ये जिल्ह्यामध्ये इच्छा आहे की आपण यावेळेस विधानसभा लढवावी. विधानसभा लढवण्यापूर्वी सर्वात जास्त मताने तुम्ही निवडून येणार. आम्ही गवाही देतो. समाजाकडून आम्ही सर्वच आहे आणि सर्व समाज तुमच्या सर्व समाज तुमच्या सोबत यावेळेस आहे. सर्वात जास्त मताने तुम्ही निवडून येणार यावेळेस. धन्यवाद.